अंधारात दिसत पण नाहीये तर काय नमस्कार मित्रांनो, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण फायनली आलेला आहे। तुम्ही माझ्या गेटअपवरनं बघू शकता। काल हरितालिकेचा सण हा थाटात साजरा झाला आणि आज आपल्याला प्रतीक्षा लागून राहिलेली आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची। तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील शिवडावमधील पटेलवाडीचा गणेशोत्सव मी तुमच्यासाठी घेऊन आलोय। मित्रांनो, कोकणातील वरसलीचा विषय सध्या ऐरणीवर आहे। म्हणजे YouTube वरती, सोशल मीडियावरती तुम्हाला बरेचसे लेख, बरेचसे व्हिडिओज वरसलीवरती बघायला मिळत असतील। आमच्याकडे पण ह्या वर्षी आमची वरसल असल्यामुळे आम्ही काका वगैरे, चुलते वगैरे आम्ही जमलेलो आहोत आणि थाटामाटात हा गणेशोत्सव साजरा करायचा आहे। गणेशोत्सवाची खरेदी आणि सगळी तयारी ही पूर्ण झालेली आहे। मित्रांनो, गणपतीच्या तयारीपासून आगमनापर्यंत आणि स्थापना करेपर्यंत आपण पूर्ण ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा। आवाज दुमदुमला पाहिजे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। हा बघा, मस्त ओसंडून वाहणारा हा आमचा व्हाळ। हे आमचं घर दिसतंय आणि हा आपला रस्ता। पाणी भरता चला, आता आम्ही गणपती आणायला चाललोय। जरा पावसाने गडबड केली आहे, पण ठीक आहे, आता जरा थोडा थांबलाय। काय आम्ही बरं आहे? हा, बरं आहे।
गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय. फोकस करायला नाही मला तर हे करावं लागतं ना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणखी एक पवित्र ना पार्थिव महागणपती सिद्धिबुद्धी सिद्धपार्थिव महागणपती देवता अभिमाता या ठिकाणी ह्या सावंत पटेल फौजदार कुटुंबियाच्या वतीनं त्यांच्या काही जनांना शोध असल्यामुळे त्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी मार्फत आपली यथासंग यथाशक्ती पूजनाची सेवा केलेली आहे. संपूर्ण झाली सेवा चरणी रुजू करून घ्या. या सेवेत निनादिका तुकबरात काही घरलासे म्हणजे ठेवा करा. त्यांच्या सर्वांच्या इच्छा ज्या ज्या मनोकामना आहेत मनोकामना त्या परिपूर्ण करा. प्रत्येकाचे व्यवसाय आर्थिक व्यवहार जे आहेत त्यामध्ये उत्कर्ष करा. जी मुलं शैक्षणिकता शिक्षणामध्ये सुयश बुद्धी बनतात त्यांना प्राप्त करून द्या. जीवनामध्ये सर्व कुटुंबियांना मंदिरास त्यांचा व्यवसाय हे तो प्राप्त करून द्या. त्याचप्रमाणे कौटुंबिक काही दोष असतील इष्ट ग्रहमान परपीडा आधारपण असतील भविष्यामध्ये आणि संकट आपत्ती सर्वांचे निरसन करा. सत्संग सदाचार सद्वर्तन यशकीर्ती कुटुंबीय मनना प्राप्त करून देऊन धन अन्याची भरभराटून वंशाची वृद्धी करून शेतीवाडी गुरुवास सर्वांचा संभाग करा. त्या विधींची सेवा करण्याची प्रेरणा बुद्धी त्यांना प्राप्त करून देऊन अखंडित आपल्या कृपाशीर्वादानं त्या फौजदार कुटुंबियामध्ये सावंत पटेल कुटुंबियांचं कल्याण करा. गणपती बाप्पा
आमच्या गणपतीच्या आगमनाचा सोहळा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. ह्या गणपतीमध्ये साजऱ्या करणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण करायच्याच आहेत, आपण बघायच्याच आहेत. जसं कोकणी माणसाला सगळ्यात आवडतं आहे भजन, तर आपले भजनाचे व्हिडिओ देखील येणार आहेत. तेव्हा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून हे सगळ्या व्हिडिओंची लिंक नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल आणि तुम्ही हे सगळे व्हिडिओ घरच्या घरी बसून नक्कीच अनुभवू शकाल. मित्रांनो, ह्यामध्ये मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आता गावामध्ये रस्ता झाल्यामुळे आम्ही आता टेम्पोने गणपती एकत्र आणतो. नाहीतर पहिल्यांदी कोकणामध्ये म्हणजे अजूनसुद्धा कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी डोक्यावरूनच गणपती आणतात. पण आता गणपतीची साईज हळूहळू वाढायला लागलेली आहे. म्हणजे आता आमचा पण जो गणपती आहे तो जवळजवळ 2.5 फुटाचा गणपती आहे. तर 2.5 फुटाचा गणपती मातीचा हा डोक्यावरून आणणं एका माणसाला शक्य नाही आहे. तर त्याच्यामुळे आता हा टेम्पो केला जातो गणपती आगमनासाठी, जेणेकरून वाडीतले सगळे गणपती हे एकत्र आणता येतील. कोकणातले गणपती आता गाडीने यायला लागले आहेत. कोकणातल्या गणपतींची साईज वाढायला लागली आहे. कोकणात आता पक्की घरं म्हणजे कौलारू घरं किंवा मातीची घरं आता कमी व्हायला लागली आहेत आणि पक्की घरं व्हायला लागली आहेत. मग ह्या गोष्टींना तुम्ही कोकणी माणसाचा विकास झाला आहे असं म्हणणार की नाही, यावर कमेंट करून नक्की कळवा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.